नमस्कार, दंडवत. सुवर्णीचा खोपा या आपल्या सगळ्यांच्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज करूया पनीर अंगारा. त्याच्यासाठी टोमॅटो घेतले, हिरवी मिरची घेतली, काजू घेतले, लसूण घेतले, अद्रक घेतले, सगळंच काही घेतलं, मिरे, आपलं दालचिनी, सगळे मसाले घेतले आहेत. हे बघा. आणि ते चांगलं शिजवून घेतले आहेत, वाफवून शिजवून घेतले आहेत तेलामध्ये, थोडं तेल टाकून. आणि हे घेतलं आहे आपण पनीर जवळजवळ 1 किलो आहे. आणि ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं ना, म्हणून गार झालं आहे, म्हणून कोमट पाण्यात ठेवलेलं आहे. आणि याचे आपण मऊ झाल्यावर तुकडे पाडून घेऊया. असं आहे पनीर कोमट पाण्यात ठेवलेलं. आता मसाले घेऊ. हे बघा, हे मसाले घेतले आहेत. दालचिनी आहेत, तेजपान, मिरे, लवंगा, विलायची, हे सगळं घेतलं आहे. आणि हे सगळं शिजून घेऊया आपण, चांगल्या प्रकारे शिजून घेऊया. हे तुम्हाला मी दाखवलेलंच आहे. आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा बरं का. शेवटपर्यंत बघितल्यावर तुम्हाला सगळंच काही कळेल. आता हे मिक्सरमधून हे वाफवून झालं आहे आपलं. जवळजवळ आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आणि बारीक अशी पेस्ट केली आहे. कांदा कुठेच वापरलेला नाही आपण. आता हे मिक्सरमध्ये बारीक पेस्ट केली. हे बघा, मिक्सरमधून काढून घेऊ आपण हे बारीक. आणि खायला खूप सुंदर आणि चविष्ट लागतं. आम्ही जसं केलं ना तसं तुम्हीही करून खा. खूप सुंदर होतं. बघा किती सुंदर कलर आला आहे या पेस्टचा, खूपच सुंदर. हे बघा, मिक्सरच्या भांड्यात. आणि बारीक असं दळलं गेलं आहे, बारीक झालं आहे. आणि जे पनीर आहे ना, ते आपण फ्राय करून घेणार आहोत. तुकडे केले आणि आता फ्राय करून घेणार आहोत. जसे टणक झाल्यामुळे ते बरोबर तुकडे झाले नाही ते. आणि तुकडे झाल्यावर आपण जो फ्राय करतो ना, ते इतकं स्वादिष्ट आणि क्रिस्पी लागतं, छानच क्रिस्पी लागतं ते, खूपच सुंदर असं. आणि त्याला खूप सुंदर असा स्वादही येतो, खायला पण छान लागतं. आणि भाजीत टाकल्यावर विरघळत नाही, मऊ पडत नाही असं. आणि खायला तर मऊ लागतंच, पण क्रिस्पी पण लागतं. म्हणून असं फ्राय करून घ्यायचं असतं. मग आम्ही 2-3 बॅचमध्ये फ्राय करून घेतले. आणि या कढईत आपण जे शिजवलेलं होतं तिथे काढून घेतलं ते फ्राय करून. आता बनवूया, फोडणी घालूया. फोडणीसाठी जे मसाले थोडेफार उरलेले होते बाकीचे आपण तिथे टाकले. आता उरलेले मसाले इथे टाकू आपण आणि भाजीला फोडणी घालून घेऊ. त्याच्यासाठी हे विलायची टाकली आपण. आणि हे दालचिनी पण टाकली. जे मिरे हे जे काही मसाले आपण थोडेफार बाजूला काढून घेतले होते ते आता टाकून घेऊ आणि फ्राय करून घेऊ. आता ही दालचिनी फ्राय केली ना, ही काढून घ्यायची आहे आपल्याला, कारण की ती खूपच जाड तुकडा आहे. नंतर टाकणार आहोत आपण, पण आता काढून घेणार आहोत. आणि बाकीचे पण मसाले जे राहिले होते थोडेफार ते पण टाकून घेते. छान. आणि जरा जास्त जणांचं होतं ना आमच्याकडे जास्त मेंबर आहेत. आता दादा आला आहे ना युरोपहून, म्हणून सगळेच भेटायला आले आहेत. म्हणून असे वेगळे पदार्थ आमच्याकडे करणं चालू आहे. आणि जास्त क्वांटिटीमध्ये करतो. आणि तर आम्ही एरवी 5च जण असतो, पण आता आम्ही पाहुणे धरून बरेच जण जमून जातो आहे. लहान ताई, मोठे ताई, त्या दोघांची मुलं, घरचे, आम्ही सगळे घरचे, माझी सून, माझा मुलगा, आम्ही एवढे मेंबर आहोत. हे बघा, छान असं फ्राय झालं. आता तेजपान टाकू, ते पण फ्राय करून घेऊ सुंदर असं. आणि गॅस मंद आहे, गॅस मोठा नाही करायचा, मंद गॅसवर करायचं. हे सगळं बाजूला जिरं टाकून घेतलं असं छान. आणि आता ग्रेव्ही टाकून घेऊ. ही ग्रेव्ही केली आहे ना आपण, खूप सुंदर. आणि नवं मिक्सर असल्यामुळे खूपच बारीक पेस्ट होते. हे बघा, खूप सुंदर ग्रेव्ही झाली आहे. आणि ती पण जरा फोडणीत घालून घ्या आपण. ती शिजलेलीच आहे, तिला शिजवायचं असं काही नाही आहे. ती आधी शिजलेलीच आहे, तुम्ही पाहिलंच आहे. आणि टोमॅटोची आणि सगळं काही, हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, सगळे मसाले असं. तिला आता काही जास्त शिजवायचं नाही आहे. आणि पनीर पण तर आपण फ्राय करून घेतलं आहे, मग त्याला पण मी काही आता जास्त शिजवणार नाही आहे. ही भाजी आपण पनीरचे भरपूर असे प्रकार करतो. पनीर कढई करतो, पनीर मसाला करतो, पनीर अंगारा करतो, बरेच प्रकार आहेत पनीरचे वेगळे. पनीर भुर्जी करतो, पण आज आपण स्पेशल पनीर अंगारा करणार आहोत. हे बघा, आई पण आता छान शिजली आहे. शिजली आहेच एरवी, पण आपण परतून घेऊया चांगल्या प्रकारे.
मसाले तळून घेतले होते, सगळं काही करूनच घेतलं होतं आपण. हे जवळजवळ शिजल्यासारखंच आहे, पण चांगल्या प्रकारे परतून घेऊया. जे काही काजू टाकले होते ना, काजू भरपूर टाकले आहेत आपण. याच्यामध्ये आपल्याला क्रीम ब्रीम काही टाकायचं नाही. काजू टाकल्यावर क्रेमी लागते, खूप सुंदर लागते खायला, चवदार पण लागते. चव तर वेगळीच लागते, पण खायला पण खूप अशी चिकणी अशी छान अशी मऊ लागते खायला, म्हणून टाकून घेतले. आणि आता काजू टाकले आपण. आता टाकूया जरा धना पावडर टाकून घेतली, जास्त नाही, 1च चमचा टाकली, जास्त नाही टाकावी लागत या भाजीत. आपण गरम मसाले घेतले आहेत म्हणून. आणि आता हे पनीर टाकू. पनीर काही एवढे व्यवस्थित कट नाही झालेलं, पण आणि फ्राय करताना पण तुकडे पडले थोडे त्याचे बारीक असे. असं झालं पनीरचं. आणि आता छान असं परतून घेऊया, थोडं एकत्र करू. आणि आपण जेवढे मेंबर असू ना तेवढी ग्रेव्ही बनवायची आहे आपल्याला. हे बघा, आता चांगलं एकजीव करून घेऊ पनीर आणि मसाला. हे छान अशी परतून घेते मी आता. हे बघा, छान असं परतून घेते. आणि किती तेल सुटलं. हे तेल आहे ना, आपण तेल तर टाकलं होतं थोडं वाफवायला आणि नंतर फोडणीला, ते तर आहेच, पण हे आपलं काजू असतो ना, काजूचं तेल सुटलेलं आहे भाजीसाठी. भरपूर असं तेल सुटलं आहे बघा. आणि आता जेवढी पाहिजे तेवढी आपण क्वांटिटी भाजीची वाढवून घेऊ. त्याच्यासाठी गरम पाणी टाकलं आहे. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दळून घेतलं ना, पेस्ट केली, ग्रेव्ही केली आहे ना, त्याच्यामध्येच गरम पाणी टाकून आणि आपल्याला लागेल तेवढं टाकून घेतलं. आणि ही भाजी झाली. आणि आत्ता आपल्याला पनीर अंगारा करून घ्यायचा आहे. तर तो कसा करू बघितला का? आता कसं करू ते बघा पुढे जाऊन. आतापर्यंत तुम्ही जे जे केलं ते पाहिलं. आणि आता हे बघा, नारळाची करवंटी घेतली आहे. करवंटी मोठी आहे खालची, आणि त्याच्यात थोडे जे बाजूचे जे तुकडे होते ना ते टाकून घेतले आपण. त्याच्यामध्ये तूप टाकलं. तूप टाका, बटर टाका, पण माझ्याकडे तूप होतं मग मी तूपच टाकलं. हे असं करून घ्यायचं. आणि तुम्ही आता सगळं काही पाहतच आहात. एका शेगडीवर आपली भाजी आहे आणि एका शेगडीवर ही तयारी करून घेऊया छान अशी. आपल्याला नाही ना जायचं हॉटेलपेक्षा छान भाजी होते घरच्या घरी. आपण टापटीपणा व्यवस्थित धुवून घेतो, पुसून कोरड्या करतो, सगळं असं. हॉटेलमध्ये कसं होतं ते आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण घरीच करून शिका आणि घरीच करून खा. घरी खूप छान असतं. आणि जेवढा हॉटेलला खर्च त्याच्यापेक्षा निम्मेच खर्च येतो घरी. आणि आपण वाटेल तेवढं खाऊ शकतो. आणि स्वच्छता, टापटीप, खायला आणि करायला नीटनेटकं. आणि आपल्याला तो आनंदच वेगळा असतो. आपण स्वतः बनवण्याचा आनंद हा वेगळाच असतो. खूप समाधान वाटतं माणसाला की मी घरी असा वस्तू तयार केली, घरी अशी भाजी तयार केली, असा वेगळाच आनंद असतो. आता ही भाजी तर आपली झालीच आहे. आता आमची जास्त क्वांटिटीत भाजी होती म्हणून बाऊल घेतला आम्ही. हा बघा, नाहीतर छोटी वाटी घेतली तरी चालतं. आपली जेवढी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे करावं लागतं. हे बघा, ह्या बाऊलमध्ये आम्ही ठेवून घेतलं हे. आणि याच्यावर परत तूप टाकणार आहे मी अजून थोडं. ते तर त्या करवंट्या जाळण्यामध्येच गेलं, सगळ्या जाळ होण्यामध्ये. आता अजून टाकलं थोडं. आणि याला आपण परातीने किंवा छोटी कढई असली तर ताटाने, जेवढी कढई असली त्याच्यावर त्या प्रमाणात तसं झाकण ठेवायचं. आमची जास्त होती ना, मोठ्या क्वांटिटीत मोठी कढई होती, म्हणून आम्ही परातीने झाकणार आहोत. हे बघा, असं छान असं परातीने आम्ही झाकून घेऊ. हा चमचा काढून घेते मी. आणि जरा वेळ लागतो, पण छान होतं. आणि समाधान असतं मनाला की मी घरच्या घरी हॉटेलसारखं तयार केलं. आणि आता हे ठेवलं आपण वरून हे परातीचं झाकण. आणि गॅस बंद केला बरं का, पूर्ण गॅस हा बंद करून घेतला. आणि आता टाकू कस्तुरी मेथी. आता झाकण काढून घेऊ हे झाल्यावर. हा जो काही धूर येतो थांबल्यावर, आणि त्याच्यात कस्तुरी मेथी टाकूया. चला तर, तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि उद्याच्या व्लॉगमध्ये भेटूया. बाय.